नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे 2 वेळा दात घासताना. भारतातील दंत स्वच्छतेविषयी इंटरनॅशनल डेंटल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार फक्त 45% भारतीय लोक दिवसातून 2 वेळा दात घासतात असे दिसून आलेले आहे. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अनेक जण टाळतात. यामागे पारंपरिक सवयी, जागरूकतेचा अभाव आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे आहेत. भारतात दात घासणे हे मुख्यतः सकाळच्या स्वच्छतेच्या विधीसारखे मानले गेलेले आहे. दिवसाची सुरुवात ताजेपणाने करण्यासाठी हे आवश्यक वाटते. मात्र रात्रीच्या वेळी थकवा, विसरभोळेपणा किंवा रात्री दात घासणे तेवढे महत्त्वाचे नाही असे समजणे यामुळे लोक हे कार्य टाळतात. पण प्रत्यक्षात रात्री दात न घासता अन्नकण व बॅक्टेरिया तोंडात रात्रभर राहतात आणि त्यामधून कीड, हिरड्यांचा आजार आणि दुर्गंधी वाढते. झोपताना लाळेचे स्त्रवण कमी होते. लाळ तोंडातील नैसर्गिक स्वच्छता राखते. ती कमी झाल्यावर बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. जर रात्रीच्या जेवणानंतर किंवा हलक्या खाण्यानंतर दात न घासले तर अन्नकण व प्लॅक तोंडात राहतात आणि त्यामुळे कीड, हिरड्यांना सूज, दुर्गंधी व इतर गंभीर समस्या उद्भवतात. झोपण्यापूर्वी दात घासल्याने हे सगळे नुकसान टळते. दात, हिरड्या मजबूत राहतात आणि पुढील काळात महागडे व वेदनादायी दंत उपचार टाळता येतात. रात्री दात न घासता सकाळी श्वासाला घाणेरडा वास येणे, नियमित दंत स्वच्छतेने श्वास ताजा राहतो. हिरड्यांच्या कडावर प्लॅक साचून त्याचे टार्टर बनते. त्यामुळे हिरड्यांना सूज येऊन रक्तस्राव होतो. 2 वेळा दात घासल्याने हे टाळता येते. फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने इनॅमल मजबूत होते. आम्लाच्या हल्ल्यापासून बचाव होते. मुखारोग्य हे हृदयविकार, मधुमेह व श्वसनाविषयक आजाराशी संबंधित आहे. योग्य स्वच्छतेमुळे हे धोके कमी होतात. त्यामुळे दिवसातून 2 वेळा दात घासणे हे केवळ दात हिरड्यासाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. तर मग आजपासून 2 वेळा दात घासताय ना? तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.